अवैध दारू प्रकरणी खामगाव डीवायएसपी पथकाची मोठी कारवाई, 2 अटकेत तर मुख्य आरोपी फरार। खामगाव ग्रामीण आणि शिवाजीनगर पोलिसांनी काल 15 जून रोजी 2 स्वतंत्र कारवायांमध्ये अवैध दारू वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक केली। त्यांच्याकडून एकूण 2,01,540 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या प्रकरणातील मुख्य आरोपी सहदेव भगवान खेडकर अद्यापही फरारच आहे। धनराज उर्फ अनिल दशरथ बेनीवाल वय वर्ष 42 सजनपुरी याला खामगाव ग्रामीण पोलिसांनी कंजारा येथे सकाळी 6:20 पकडले आहे। त्याच्याकडून देशी दारूच्या 450 बाटल्या, पोतड्या, मोबाईल आणि एक ऍक्सेस सुझुकी गाडी MH28CA4868 असा एकूण 1,07,070 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। धनराजनं पोलिसांना सांगितलं की तो सहदेव खेडकरच्या सांगण्यावरून दारूची वाहतूक करत होता। दुसऱ्या कारवाईत शिवाजीनगर पोलिसांनी सकाळी 7:50 सजनपूर येथे निलेश मधुकर काकड वय वर्ष 39 राहणार गोंधळापूर याला अटक केली। त्याच्याकडून देखील देशी दारूच्या 450 बाटल्या, पोतड्या आणि एक ऍक्सेस सुझुकी गाडी MH28BR 3507 असा एकूण 1,07,70 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। निलेशनेही सहदेव खेडकरच्या सांगण्यावरून दारू वाहतूक करत असल्याची कबुली दिली। दोन्ही प्रकरणांमध्ये सहदेव भगवान खेडकर हा सूत्रधार असून तो सध्या पोलिसांच्या हाती लागला नाही। खामगाव ग्रामीण 211/2015 आणि शिवाजीनगर 183/2025 पोलीस ठाण्यात कलम 65(अ)(ई) नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। ही कारवाई बुलढाणा पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मनोज वासाडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुधाकर थोरात, विनोद तावडे, पोलीस कॉन्स्टेबल विशाल कोळी आणि पोलीस कॉन्स्टेबल गवारगुर यांनी पार पाडली।